आज प्रॅक्टिस सेट 1.1 पाहायचा. इथे दिलेला क्वेश्चन आहे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट. इथे जेवढे काही दिलेले सेंटेन्सेस ते स्टेटमेंट आहे का सांगायचं आणि जस्टिफाय पण करायचं. इन केस ऑफ द स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू आणि या दिलेल्या स्टेटमेंट नुसार त्याच्यावर जस्टिफाय करायचं आणि आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण सांगायची आहे. 5 + 4 = 30 हे काय एक स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट असं लिहायचं. आणि नेक्स्ट काय लिहायचं हे 5 + 4 बरोबर काय तर नाही पण इक्वल टू 30 दिलं हे करेक्ट आहे का नाही. मग इथं काय ना इट्स विच इज ट्रू विच इज ट्रू आहे का फॉल्स आहे फॉल्स विच इज फॉल्स. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स म्हणजे कॅपिटल आहे. आता x - 3 = 4 हे कोणता सेंटेन्स आहे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट विच इज हे दिलेलं स्टेटमेंट पण ट्रू आहे. आपण 7 चा एक्स्ट्रा व्हॅल्यू ठेवलं तर 7 - 3 = 4 येतं. मग आपल्याला काय असणार आहे स्टेटमेंट करेक्ट असणार विच इज ट्रू. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज हेन्स इट ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. क्लोज द डोर हे काय स्टेटमेंट कोणतं आहे स्टेटमेंट आहे का क्लोज द डोर हे आपल्याला ऑर्डर दिलेलं आहे म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इट इज अन imperative sentence. Imperative sentence. It is not a statement. It's not a statement. 0 is a complex number. हे पण करेक्ट आहे. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि इथे काय येणार इट इज अ स्टेटमेंट which is true. Which is true. Hence its truth value is hence its truth value is true. आता 4th नंबर झाला. 5 नंबर प्लीज गेट मी ब्रेकफास्ट हे पण सेंटेन्स काय असणार इम्परेटिव्ह. इट इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जे उद्गारलेले आहे सेंटेन्स त्याला इम्परेटिव्ह म्हणतो आपण. आणि स्टेटमेंट आहे का नाही इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. आता हे 6 नंबर पहा. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर हे करेक्ट आहे. इट इज स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. मग हे दिलेलं काय ट्रू पण आहे विच इज ट्रू. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. आता x² = x हे कोणता आहे सेंटेन्स याच्यात कोणतं व्हॅल्यूज कन्फर्म आहे का नाही म्हणून इथं काय येणार आपण इट इज अन ओपन सेंटेन्स. इट इज अन open sentence. It is not a statement. It is not a statement. हे स्टेटमेंट आहे का नाही. आता 8 नंबरचा पहा काय ना ए क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. मोर दॅन 2 रूट्स आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन पडतात का पडतात. मग इथं नाही म्हणत आहे तर हे फॉल्स आहे स्टेटमेंट. पहा बरं इथं काय लिहिणार मग इट इज अ स्टेटमेंट. It is a statement which is false. Which is false. Hence its truth value is capital F म्हणजेच false. Do you like mathematics हे आपल्याला काय करताय क्वेश्चन विचारताय म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे स्टेटमेंट येणार का नाही. इट इज अन interrogative sentence. Interrogative sentence. It is an interrogative sentence and it is not a statement. It is not a statement. आता next part 10 the sunset in the west हे दिलेलं स्टेटमेंट आहे.
आणि काय करेक्ट आहे. सूर्य उत्तरेला मावळतो. पहा बरं, सूर्य पहा द सन सेट इन द वेस्ट. इथं काय म्हणलेलं आहे, सूर्य कुठे मावळतो, पश्चिमेला. मग पहा इथं दिल्यानुसार करेक्ट, द सन सेट इन द वेस्ट म्हणजे काय स्टेटमेंट आहे. टेन्थ नंबर, द सन सेट्स इन द वेस्ट. टेन्थ नंबरचा सेंटेन्स काय, द सन सेट इन द वेस्ट म्हणजेच काय, हे दिलेलं काय स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट which is true, hence its truth value is, capital T. आता 11th नंबरचा ऑल रिअल नंबर हा होल नंबर, सर्वच हे नंबर रिअल नंबर असतील काय होल नंबर मध्ये नाही, त्यामुळे काय असणार आहे, स्टेटमेंट असणार का, असणार. इट इज अ स्टेटमेंट. पण हे ट्रूथ व्हॅल्यूचे काय राहते, इट इज अ स्टेटमेंट which is false. इथं सांगितलं ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर, म्हणजे याच्यातले जेवढे काही रिअल नंबर दिले ते सर्व होल नंबर मध्ये येतात. हे करेक्ट आहे का, नाही. मग इथं काय ना, इट इज अ स्टेटमेंट which is false, hence its truth value is, false. Can you speak in Marathi? आपल्याला एक क्वेश्चन विचारतात, म्हणजे कोणता स्टेटमेंट सेंटेन्स झाला, इंटरोगेटिव्ह. इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे स्टेटमेंट झाला का, नाही. म्हणजे इथं काय नाही, इट इज नॉट अ स्टेटमेंट. आता नेक्स्ट पहा, x² - 6x - 7 = 0. x ची व्हॅल्यू काय भेट, x = 7. x = 7 जर ठेवला असता तर काय आलं असतं, याच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवून जर 0 आलं तर एक आपण स्टेटमेंट करत असतात. पहा बरं, x² च्या ठिकाणी जर ठेवलं आपण 7 चा स्क्वेअर - 6 × 7 - 7 म्हणजेच काय 49 - 6 7 47 आणि -7 म्हणजेच काय असतं 49 - 47 = 0. म्हणजे हे दिलेलं स्टेटमेंट काय ट्रू आहे. म्हणजे तर काय येणार, इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट which is true, hence its truth value is true. म्हणजे ते एवढं पाहायचं आपल्याला की जे दिलेलं इक्वेशन the sum of cube root of unit is 0. हे काय सांगितलेलं आहे, इट इज स्टेटमेंट. आणि क्यूब रूट ची सम हे 0 असते, म्हणून काय नाही, ते स्टेटमेंट which is true, hence its truth value is true, असणारच. आता 15 नंबरचं पहा, इट रेन्स हेवीली. इथं सांगितलेलं आहे इट रेन्स हेवीली. म्हणजे काय, कोणतं सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स. इट इज अन ओपन सेंटेन्स. म्हणजे काय असणार, इट इज नॉट स्टेटमेंट. अशा प्रकारे आपल्याला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. सेकंड क्वेश्चन जे आपण नेक्स्ट पिरियडला पाहू, नेक्स्ट लेक्चरला.